नमस्कार दोस्तों। क्या आपके ऊपर मल्टीपल लोन्स हो गए हैं? क्या रिकवरी एजेंट आपको दिन में बार बार कॉल्स कर रहे हैं? क्या आपकी फैमिली को डरा रहे हैं? क्या आपको बार बार लीगल नोटिस आ रहे हैं? तो नीचे दिए गए नंबर पर आप हमसे संपर्क करें। मैं और हमारी टीम आपका पूरा सहयोग करेगी इस स्टेप से बाहर निकलने में। धन्यवाद दोस्तों। बांधू नाही तर मी काय करू मग? अहो सर लास्ट माझी काय प्रायव्हसी वगैरे काय आहे का नाही? ड्रायव्हर लास्ट डे मिस्टेक कसं लास्ट डे? लास्ट दोस्तों, बाप ऑफ रिकवरी को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें, घंटे के बटन को ज़रूर दबाएं और कमेंट में ज़रूर लिखें रिकवरी एजेंट की बजाओ। नमस्कार दोस्तों, मैं आपका दोस्त एलन स्वागत करता हूं आपका एक और नई वीडियो में बाप ऑफ रिकवरी की। दोस्तों, आज की वीडियो में हम बहुत ही हॉट एंड ट्रेंडिंग टॉपिक डिस्कवर करने वाले हैं। बहुत ही हॉट एंड ट्रेंडिंग टॉपिक हम आज जो है कवर करने वाले हैं। और ये टॉपिक आपने बहुत सारे यूट्यूबर के मुंह से सुना होगा, बहुत सारी रिकवरी एजेंट की कॉल वाली वीडियो में आपने सुना ही होगा कि अगर मेरे घर पे, मेरे रेसिडेंशियल प्रीमिसेस में कोई भी रिकवरी एजेंट आ गया विदाउट एनी ऑथराइजेशन, विदाउट एनी इंटीमेशन, विदाउट एनी प्रॉपर डॉक्यूमेंटेशन, मैं उसको अपने घर की दहलीज पे बांध के बिठा दूंगा। आपके बैंकर साहब और टीम बिल्डर को आना पड़ेगा छुड़ाने के लिए। आपने सुना होगा, ठीक है। और ये स्टार्ट भी मैंने ही किया था 1 साल पहले, जब हमने कोटक महिंद्रा बैंक के रिकवरी वाले को बांध के बैठा दिया था। उसके बाद में बहुत सारे लोगों ने कॉल पे कॉपी पेस्ट किया, वेल डन, नो इश्यू। लेकिन एक्चुअल में आपने रियल वीडियो नहीं देखा होगा। रियल वीडियो हम आपके लिए लेके आए हैं। हमारे ही एक महाराष्ट्र के व्यूअर है, आमचे मराठी भाऊ, इनके घर पे रिकवरी एजेंट ने विजिट कर दिया संडे को। यहाँ पे ग्राहक ने नॉर्मली ऑब्जेक्ट किया, संडे को होम विजिट कर रहा है रिकवरी एजेंट, कि आप संडे को क्यों आ रहे हो, राइट। बैंक तो संडे को ऑपरेट नहीं करता, लेकिन आप संडे को क्यों आ रहे हो। थोड़ा सा मैं ब्रीफ कर दूं ग्राहक के बारे में। ग्राहक को ऑलरेडी बहुत परेशान किया है रिकवरी वालों ने, बहुत एक्सट्रीम लेवल पे परेशान ऑलरेडी किया है ग्राहक को, ठीक है। ऐसे कदम ग्राहक जब भी उठाता है जब उसको बहुत ये रिकवरी वाले परेशान कर देते हैं और मजबूर कर देते हैं बाप ऑफ रिकवरी बनने के लिए, ठीक है। अब यहाँ पे ग्राहक ने नॉर्मली ऑब्जेक्ट किया रिकवरी वाले को कि आप संडे को क्यों आ रहे हो, लेकिन फिर भी रिकवरी वाला संडे को होम विजिट अटेम्प्ट कर रहा है ग्राहक का जो पीस ऑफ माइंड है उसको खराब करने के लिए। तो ग्राहक ने जो एक्शन का रिएक्शन तो होना ही है। अब ग्राहक ने जो है रिकवरी वाले को बांध के बिठा दिया। भाई, अगर तुम अनअनाउंस सरप्राइज होम विजिट करोगे ऑन संडे विदाउट एनी डॉक्यूमेंटेशन, विदाउट एनी ऑथराइजेशन, तो यहाँ पे ग्राहक आप अपना जो है अधिकार, वो तो राइट तो अपना प्रैक्टिस करेगा ही, राइट। क्योंकि अगर कोई भी अननोन व्यक्ति, अनऑथोराइज व्यक्ति अपने आप को बैंक का अधिकारी, बैंक का पर्सन बोल के मेरे प्रीमिसेस में, रेसिडेंस में विजिट करेगा, तो इसमें ट्रेसपासिंग का केस भी बनता है, ठीक है। ट्रेसपासिंग का इसमें केस भी बनता है। कल को कोई भी अनऑथराइज व्यक्ति हमारे घर पे चोरी करके चले जाए, हमारे घर परिवार वालों को जो है नुकसान करके चले जाए, तो उसकी जिम्मेदारी बैंक थोड़ी लेगा। बैंक तो हाथ खड़े कर देगा, अरे सर हमने तो भेजा ही नहीं सर, संडे को तो हम काम ही नहीं करते सर, आपने कैसे इसको एंटरटेन किया सर। तो यहाँ पे ग्राहक ने जो किया है बहुत ही बेस्ट काम किया है। ये रिकवरी वाले के लिए सीख रहेगी आने वाले इसके पूरे रिकवरी कलेक्शन के करियर में, कि ग्राहक को विजिट करे होम विजिट में तो बिल्कुल इंटीमेशन देके जाए, ग्राहक को सूचना देके जाए, संडे को होम विजिट ना करे। ये सबक है सारे रिकवरी वालों के लिए, ठीक है। और ये हमारी तरफ से ग्राहक को भी एक फीडबैक है, एक रिमार्क है बाप ऑफ रिकवरी की तरफ से, कि आप लोग डरते क्यों हो होम विजिट में। हमारे पास डेली बेसिस में इतने मैसेजेस आते हैं, सर होम विजिट की धमकी दे रहा है, सर होम विजिट की धमकी दे रहा है। अरे यार, आपको फांसी पे थोड़ी ना चढ़ा देगा होम विजिट में आके। कैसे आप लोग रिएक्ट करते हो यार, आप लोगों के अंदर इतना डर क्यों भरा है। क्या हो गया, आपने लोन लिया है, नहीं भर रहे हो ईएमआई, आपकी कुछ समस्याएं हैं, इसी के कारण तो आप नहीं भर पा रहे हो। रिकवरी एजेंट आपको मार थोड़ी ना डालेगा। आपको अपना डिफेंस, अपना एविडेंस हमेशा अपने पास रखना है, चाहे वो आप कॉल को रिकॉर्ड करके रखो या होम विजिट में वीडियो रिकॉर्ड करके रखो। और अपना अधिकार, अपनी आवाज़ आपको उठानी है। अगर आप अपनी आवाज़ नहीं उठा सकते, आई एम सो सॉरी, आपको कोई भी हेल्प नहीं कर पाएगा। आपकी वाट लगा देंगे रिकवरी वाले, कोई नहीं बचा पाएगा आपको। अपनी आवाज़ उठानी है, हिम्मत करके आगे बढ़ना है, कुछ नहीं उखाड़ पाएंगे थर्ड पार्टी रिकवरी वाले। और हमारी तरफ से आपके लिए मेंबरशिप भी इसीलिए है, हमारी तरफ से आपके लिए सर्विस भी इसीलिए हमने प्रोवाइड करते हैं हम आपको, ताकि कोई भाई अगर अपनी तरफ से अटेम्प्ट नहीं मार पा रहा है, रिकवरी एजेंट को नहीं टैकल कर पा रहा है, तो वो हमारी सर्विस ले सकता है। हमारी वेबसाइट पे विजिट कर सकता है, bapofrecovery.com। हमारी वेबसाइट पे विजिट करो आप, सर्विसेज है, मेंबरशिप है, आप उसमें एनरोल करो, हमारी तरफ से आपको पूरी सहायता दी जाएगी। बाकी आप हमारी वीडियोस से देख के सीख सकते हो रिकवरी वालों को कैसे टैकल करना है, कोई समस्या नहीं होगी आपके साथ, ठीक है।
पूरा वीडियो देखिए एंड तक, ज़्यादा से ज़्यादा वीडियो को लाइक करें, शेयर करें। और ये जो ग्राहक है, ये जो भाई है हमारे हमसे मराठी भाऊ, इनके लिए आप कमेंट में इनको सराहनीय करिए, कमेंट में ज़्यादा से ज़्यादा इनकी हिम्मत को सलाम। आइए वीडियो देखते हैं। काय काम आहे? कुठून आले? काय काम आहे? आज कोणता वार आहे? मग कसं काय आले तुम्ही? वर्किंग बंद असते, लास्ट डेट आहे ना, वर्किंग असतो, शेवटचं संडे वर्किंग असतं. आता आता घरी नाही, त्यांना कामावरून काढून टाकलेले. कामावून काढले. हा, ते बघू शकता तुम्ही, चौकशी करून बघू शकता. कोण येते? कोण? चालेल, ठीक. आता आम्हाला तरी काय सांग, आम्हाला तरी काय सांग. नाही, मी तुम्हाला थोडं काय म्हटलं, मी तुम्हाला काय म्हटलं, फक्त फोन लावून द्या, बाकी चालेल. त्यांचं असं नाही झालं तर नाही झालं, मला तर बँकेशी फोन लावून द्यायचं, माझं काम झालं. नाही, आज संडे ना, पण म्हणजे लास्ट बरोबर आहे तुमचं संडे आहे, पण ऑफिस संडे असतं तो वर्किंग असतं, त्यामुळे ड्रायव्हर मला तुम्हाला बांधून टाकतो काय नाही. सोडायला कोण येतं बघू ना. एक मिनिट काय संबंध ड्रायव्हर बोलायचं तुला सांग. काय संबंध, काय संबंध याचं बोलायचं? कोणत्या ऑफिसला बोलायचं पाहिजे? सर मला स्पीकरवर फोन तुम्ही घेत नाही फोन. कोण बोलतंय? कोण बोलतंय ते जागा नाव सांगा तुमचं पटकन. नुसतं HDFC बँक तुम्हाला स्वप्न 97 थांब 9761 त्यांचा पर्सनल नंबर आहे, त्यांचा DID नंबर येतो ना. ते म्हणतात तुम्ही रविवारी कसे काय आले त्याच्यातला. हां, तुम्हाला बांधून टाकताय. आम्हाला बोलू की बांधायला पण नाही म्हटले तुम्हाला. पोरांना बोल. हा बोललो की मी पण सांगतो पोरांना, त्यात काही इशू नाही. हॅलो सर, बांधून ठेवतोय. हा खराब हो सर, असं नका बांधून, मी ऐकली सर, चावी पण देतोय की तुम्हाला. मी लांब नाही, मी पळून जात नाहीये. मला बांधायचं काम करते मग. बांधायचं काम काय करतोय? तुझं लिगल जा. हा ठीक आहे. तुझं लिगल जा. हा हा बांधा. अहो ते स्पीकरवर फोन घेत नाही, बांधून ठेवले बघा. मी आता मी ऐक, मी जर चुकीचं असेल ना तर तू ये सोडवायला. जर मी चुकीचं बघत असेल तर सोडवायला ये ना तू. तुला तू लिगल मध्ये जातो ना, ये तू घरी आता. ये स्वप्ननगर सर. पाणी बिणी पाहिजे शूटिंग झालं चुकून. हा सर. हा सर. नाही ते पण करतात व्हिडिओ रेकॉर्डिंग, प्लॅन आहे त्यांचं. हा, मी काय कोणाला शिवा वगैरे दिलेला नाही तसं. हा व्हिडिओवर सारखा फोन करतो. शूटिंग कर हा एजंट HDFC बँकेचा आहे, रविवारी व्हिजिटला आलेला आहे. त्याला बांधून आहे तर मी काय करू मग? अहो सर, लास्ट माझी काय प्रायव्हसी वगैरे काय आहे नाही. रविवार लास्ट डे मिस्टेक कसला लास्ट डे? लास्ट संडे RBI नियमाप्रमाणे हा व्हिजिटला आलाय का आज? मला एक सांगा, RBI प्रमाणे हा व्हिजिटला आलाय का? लास्ट संडे वर्किंग असतो सर. RBI प्रमाणे हा व्हिजिटला आलाय का एवढं सांगा. कसं आहे, तुम्हाला असं केल्याशिवाय नाही, ठीक आहे ना, माझं काम मी करतो. ते येत आहे, तुम्ही हे काम नव्हतं करायला पाहिजे, बांधून नव्हतं. मी पळून नव्हतं जात, मी कुठे नव्हतं. मी राहायला पण कुठे नाही, मी इथंच राहिला. मला कुठे बांधून ठेवायची गरज नाही. तू कुठे राहा, बांधून ठेवायची गरज माझं पण रेकॉर्ड कर. काही संबंध नाही, काही संबंध नाही. तुम्ही करता रेकॉर्डिंग बस झाली तेवढं. रविवारी आलाय ना तो, तर रविवार प्रमाणे तुला सोडवणार, रिक्त सोडवणार. हा हा चालेल. ओनर वगैरे सगळ्यांना गेलो. माझं काम मी करतोय, मला काय. तू कर ना, बिझनेस कर. मी काय गावात जातो ना. नाही, तुम्ही बांधून नव्हतं ठेवायला पाहिजे. नाही मी पळून नव्हतं जात. मी बोला पळून कोणाला चाललो बोलतो? होतो. नाही बोला कोणाला मी बोलतो? अर्धा तास थांबलो होतो तुमच्यासाठी. तुला नाही बोलवत. नियमाप्रमाणे तुम्ही वागलं तेवढंच सांग तुम्हाला.
मला पण काय तर राईट्स माहिती म्हणून तुला मी बांधून ठेवलं ना. अहो, पण बांधून ठेवायची राईट नाही तुमच्याकडे मला. बघ ना भाई, तू घे मला काय कारवाई तुम्हाला बांधून ठेवायची राईट नाही. तू आहे ना कारवाई करते ना, कर बिंदू ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. मी काय तुम्हाला शिव्या दिल्या नाही किंवा काय शिवायचं नाही मग तू रविवारीच काय पण आलो तुमच्या घरच्यांना मी तू आहे ना आज काय बँकेवर तर बोलून ना, जर मी सोडणार नाही तुला मी. निलेश सर स्वप्न नगर मध्ये होतं कस्टमरकडे आले होते आपल्या HDFCच्या रविवार आहे मग बांधून ठेवलं सांग. म्हणून आहेत आणि ते म्हणतायत रविवारी तुम्ही कसे काय आलात, त्यांनी बांधून ठेवलंय स्वप्न नगर मध्ये. लेन नंबर 1 सगळ्यात खाली घर. श्वेताताईंचं गलांडेंचं ऑफिस आहे ना, तिथून जस्ट पुढे आलं ना, लेन नंबर 1 मध्ये. एक मिनिट बोला बोला. कोणते होणार आहे फोकस काही एजन्सी ओनर आहे, बोला ना. हॅलो नमस्ते. असं व्यवस्थित हा बोला बोला की. तुमचा एजंट ड्रायव्हर कसं काय येतो? कुठं लिहिले असं? तुम्ही आता जर मला सांगा हाती गेले आणि तुम्ही नंतर इकडून जाऊ दे हो. मग एक काम करा, तुमच्या एजंटला मी बांधून ठेवलेलं आहे, तुम्ही रिक्षा सोडून जावा असायला बघूया सगळं. स्वप्ननगर लेन नंबर 1 मध्ये रिक्षा द्या तुम्ही. आज रविवार आहे ना, तुम्ही कसं काय विजिट आले घरी? मला तुम्ही सगळ्या तुमचे ना नॉर्म्स आणि टर्म्स कंडिशन दाखवा आणि तुम्ही माझ्या काही लिगल कारवाई करता भिन्नरक करा. तुम्ही आज रविवारी कसं काय आले तुम्ही? मी चुकीचं बोलल्याबद्दल काय करा, मी जामुळे ठेवलं नाही. मी अजून त्याला बोलू शकतो पाणी देऊ काय देऊ का. मी काय म्हणतोय, तुम्ही रविवारी येऊ कसं काय येऊ शकता? दादा आहे बघा, गुरुवारी विजिट झालेली आहे, समजलं? तुम्ही जर रविवारी पण काय माझी तर तुम्ही सगळं प्रायव्हसी भंग करण्यासाठी येतं काय? मी सांगतो ना, मी चुकीचं काय बोलत नाही. मी त्याला बांधून ठेवलं. तुम्हाला काय आहे ना, पोलिसांना नंबर लावायला लावला तरी ना, पोलिसांना नंबर लावा, पोलिसांना नंबर सोडून घ्या. हे बघा, मी आहे ना सोमवार ते शनिवार मी सगळं सांगाल तुम्हाला. हा काढ बाबा, तू पण टाक सोशलला. तू काढते वरतून फोटो. सोमवार ते शनिवार मी तुम्हाला उत्तर काय बाबा, सोशलला टाकलं देणार. काय म्हणायचं? पण तुम्ही रविवारी झाला ना, मी नाही खपून गेला. काहीच नाही सर. मी सांगतो ना तुम्हाला, मी देवर नाहीच केलं. रविवार असल्यामुळे मी त्याला बांधून ठेवलं. तुमच्याकडे काय मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. रविवार असल्यामुळे मी त्याला बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही आता सोडून घ्या त्याला, कसं सोडायचं लिहिलेलं. हा सर. टेन्शन नाही. नाही तुम्ही बांधायला नव्हतं पाहिजे, मी कळत नव्हतं मी सर. तू बांध काय सांगितलं? रविवारी आहे तुझ्याकडे. हा पाठवतो. रविवारी आहे. आज ठीक आहे ना, नाही problem. हो, माझं काय होतं, मी